नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांना अनेक दिवसापासून पैसे मिळत नाही आहे। जेव्हापासून डीबीटी सुरू झाली तेव्हापासूनचे पैसे काही लाभार्थ्यांना मिळालेले नाही। तर मग काही जणांना 3-4 महिन्यापासून मिळालेले नाहीत, तर काही जणांना 10 ते 15 महिन्यापासून या ठिकाणी पैसे मिळालेले नाही। जवळजवळ वर्ष होत आले पैसे मिळालेले नाही। मग या लाभार्थ्यांनी जगायचं कसं, या निराधारांनी करायचं कसं, असा प्रश्न सर्व निराधारांपुढे पडला आहे। अनेक वेळा तहसील कार्यालयात खेटा मारलेले आहे। अनेक जणांना हे लाभार्थी भेटत आहे, परंतु त्यांचे पैसे अजूनपर्यंत जमा झालेले नाही। तसेच मित्रांनो, काही जे लाभार्थी आहेत ज्यांना वेळेवर पैसे मिळतात, मग ज्यांची डीबीटी पूर्ण आहेत त्या लाभार्थ्यांना आपल्याला माहिती आहे की 11 तारखेपासून हे पैसे मिळायला सुरुवात झालेले होते। सप्टेंबर महिन्याचे पैसे खात्यात आलेले आहे आणि काही दिव्यांग बांधव जे आहे त्यांना पुढील महिन्यापासून 2,500 रुपयाप्रमाणे पैसे येणार आहे। परंतु मित्रांनो, आता डीबीटी सुरू होऊन जवळजवळ 6-7 महिने झालेले आहे, तर काही लाभार्थ्यांचे पैसे हे खूप दिवसापासून बाकी आहेत, त्यांनाही ते पैसे मिळत नाही आहे। तर मग अनेक लाभार्थ्यांच्या समस्या आहे। तसेच 5% अनुदान जो निधी दिव्यांगांसाठी खर्च करावा लागतो तो सुद्धा खर्च करत नाही। मग त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी आवाज उठवणे गरजेचे आहे। आपल्याला माहिती आहे की बच्चूभाऊ कडू हे शेतकऱ्यांसाठी, दिव्यांगांसाठी सतत परिश्रम घेत आहे। कुठे ना कुठे त्यांचे आंदोलन चालू आहे। या ठिकाणी आपण बघू शकता, शेतकरी शेतमजूर हक्क यात्रा, यवतमाळ सभा अशा पद्धतीने ते पूर्ण महाराष्ट्रभर फिरतायत। तर मग आपल्याला आपले थकीत अनुदान, 5% अनुदान या मागण्यांसाठी तहसील कार्यालयापर्यंत तरी जाणे गरजेचे आहे। कारण की मित्रांनो, आपण त्या ठिकाणी गेलो नाही, त्यांना आपण आपली समस्या सांगितली नाही, मागणी केली नाही, तर ती सरकारपर्यंत पोहोचणार नाही। तर मित्रांनो, आता ज्या लाभार्थ्यांना 2,500 रुपये मिळणार आहेत पुढील महिन्यापासून, त्यांचेही पाठीमागचे जे थकीत अनुदान आहे ते सुद्धा मिळणे गरजेचे आहे। तर मित्रांनो, त्यामुळे संजय गांधी आणि श्रावणबाळ योजना तसेच इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळावे यासाठी प्रहार संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलन सुरू करण्यात आले। तर मग मित्रांनो, हे पैसे मिळण्यासाठी अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे। तर मग आता निवेदन दिल्यानंतर हे तरीही त्यांना पैसे मिळाले नाही किंवा माहिती मिळाली नाही, त्यामुळे हे भीक मागो आंदोलन सुरू केलेले आहे। मित्रांनो, आपण मागील काही व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अर्ज त्या ठिकाणी देणे गरजेचे आहे, निवेदन देणे गरजेचे आहे आणि त्या प्रकारचा नमुना आपण अर्जाचा दिलेला सुद्धा होता। जर तुम्हाला हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती त्याची PDF आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही तो अर्ज प्रिंट काढून घेऊ शकता किंवा तुम्ही स्वतः लिहिला तरी चालेल की आमचे थकीत अनुदान मिळण्याबाबत किंवा आणि थकीत अनुदानाबाबत स्पष्टीकरण मिळण्याबाबत, त्यात तुमचा किती दिवसाचे थकीत अनुदान आहे, कोणत्या महिन्यापासून कोणत्या महिन्यापर्यंत थकीत अनुदान आहे, त्याची सर्व डिटेल्स टाकणे गरजेचे आहे। तर अशा पद्धतीने अर्ज तुम्ही तहसील कार्यालयात देणे गरजेचे आहे। असा अर्ज दिल्यानंतर जर तरी तुम्हाला काही उत्तर मिळाले नाही तरच तुम्ही अशा पद्धतीचे आंदोलन या ठिकाणी करू शकता। तर मग या ठिकाणी बघा, हे थकीत अनुदान त्यांना मिळाले नाही म्हणून अमरावती या ठिकाणी प्रहार संघटनेच्या वतीने भीक मागो आंदोलन अनेक आपल्या निराधार बांधवांनी, दिव्यांग बांधवांनी केलेलं आहे। या ठिकाणी बघा, तहसील कार्यालयासमोर या ठिकाणी हे मोठं आंदोलन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। तर त्या संदर्भात आपण सविस्तरपणे माहिती बघूया। तर आपण या ठिकाणी बघा, अमरावतीत प्रहार संघटनेचे भीक मागो आंदोलन। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांनी संतप्त भीक मागो आंदोलन करत सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली। संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना, दिव्यांग व वयोवृद्ध लाभार्थ्यांची मागील 5 महिन्यांचे अनुदान थकीत असल्याने प्रहार कार्यकर्त्यांनी सरकार तुपाशी, दिव्यांग उपाशी, भीक द्या अशा घोषणा देत संताप व्यक्त केला। तर मित्रांनो, अशा पद्धतीने हे भीक मागो आंदोलन जिल्हा परिषद कार्यालय अमरावती या ठिकाणी करण्यात आले। कार्यकर्त्यांनी हातात झळकत्या पाट्या घेऊन प्रत्यक्ष रस्त्यावर लोकांसमोर भीक मागून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला। काही वेळ कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर ठिय्याही धरला, म्हणजे त्या ठिकाणी बसून त्यांनी हे आंदोलन केले। यावेळी प्रहार अमरावती शहर प्रमुख
बंटी रामटेके यांनी इशारा दिला आहे की जर महिन्याभरात प्रलंबित निधी वितरित झाला नाही तर राज्यातील काही मंत्र्यांना या ठिकाणी फिरू देणार नाही। शासनाच्या निष्काळजीपणावर रोष व्यक्त करत हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। तर मित्रांनो, आपल्या मागण्यांसाठी, आपल्या हक्कासाठी लढणे गरजेचे आहे। जर आपण आपल्या मागण्या मागितल्या आणि त्या ठिकाणी सरकारकडे आपले निवेदने गेली, आपण सारखं त्याचा पाठपुरावा केला तरच आपल्याला आपल्या समस्या लवकर सुटणार आहे। पैसे मिळतील पण ते लगेच मिळणार नाही, त्याच्यावर कोणी लक्ष घालणार नाही। त्यासाठी आपण आंदोलने उभे करणे गरजेचे आहे। तर प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात त्या ठिकाणी जाऊन 5 ते 10 जणांनी निवेदने देणे गरजेचे आहे, एक अर्ज देणे गरजेचे आहे। अर्जाचा नमुना तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये PDF देतो, त्या पद्धतीने करा किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा लिहू शकता आणि मागणी करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही आंदोलन करून तुमचे थकीत अनुदानाबाबत विचारा। आणि ज्या लाभार्थ्यांचे DBT सुरू झाल्यापासूनचे पैसे आलेले नाहीत, मित्रांनो, मागच्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये पैसे आलेले नाहीत, सर्वच लाभार्थ्यांचे पैसे आलेले नाहीत ऑक्टोबर-नोव्हेंबरचे, आणि काही लाभार्थ्यांचे डिसेंबर 2024 पासून जेव्हापासून DBT सुरू झाले तर काही तेव्हापासूनचे पैसे मिळालेले नाही। कारण की काही लाभार्थ्यांचे DBT ॲक्टिव्ह हे जूनमध्ये झालं, काहींचं एप्रिलमध्ये झालं। तर मग या सर्व लाभार्थ्यांचे 3-3, 4-4 महिन्याचे पैसे बाकी आहेत। या सर्व लाभार्थ्यांनी इकडनं तिकडनं पैसे घेऊन त्यांचा उपजीविका भागवत आहे, औषध पाण्याचा खर्च आहे, आणि ते निराधार बांधव 1,500 रुपये अनुदानाच्या भरोश्यावर त्यांचं जीवन जगत आहे। तर मग सरकारने एवढ्या अटी ठेवलेल्या आहेत की जे गरीबात गरीब आहेत, ते खरे गरजू आहेत, त्यांनाच हे 1,500 रुपये मिळतात। तरीही या गरजू लोकांना वेळेवर पैसे देणे गरजेचे आहे आणि थकीत अनुदान देणे सुद्धा गरजेचे आहे। त्यासाठी आपण मागे ज्या पद्धतीने ट्विटर मोहीम सुरू केली होती, त्या पद्धतीने आता सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच या खात्याचे मंत्री यांच्यापर्यंत ट्विटरच्या माध्यमातून आंदोलन सुरू करणार आहेत। तरी मित्रांनो, तुम्हाला जरी या ठिकाणी जवळपास तहसील कार्यालय असेल तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही जाब विचारू शकता। आणि ज्या लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचे पैसे मिळालेले नाही, त्यांनी सोमवारी जाऊन तहसील कार्यालयात विचारणा करा की का पैसे मिळालेले नाही, आणि काही त्रुटी असेल तर लगेच त्या पूर्ण करून घ्या। जर काही लाभार्थ्यांना DBTचा प्रॉब्लेम त्यांच्या अकाउंटला येत असेल तर पोस्टात खाते काढून घ्या, म्हणजे हे पैसे तुम्हाला वेळेवर मिळतील। तर मित्रांनो, अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। आपल्या हक्कासाठी आपल्याला लढणे गरजेचे आहे। मित्रांनो, व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल, आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।